बाबा तू कसा आहेस रे? मला तुला भेटायचं होतं पण हॉस्पिटलमध्ये मला कोणीच भेटू दिलं नाही. खूप लागलं होतं का? खूप दुखत होतं का रे? बाबा एकदा डोळे उघड आणि बोल ना माझ्याशी. तू मला सरप्राईज द्यायला निघाला होतास ना, मग हे सरप्राईज दिलंस तू मला? बोल ना बाबा, बोल ना. हा बीर बोल. हॅलो ओवी, गुड न्यूज असते ना ग. तुझे बाबा तुझ्या घरी आलेले असतात ना आणि ते आता पूर्णपणे शुद्धीवर येत असतात बघ. अमृता काकूने आम्हाला सांगितलं असतं. अबीर बाबाला घरी आणले खरं, पण तो पूर्णपणे शुद्धीवर नाही आलाय. काय? हे कसं शक्य असतं ओवी? पण मला तर आई बोलले असते की ते पूर्णपणे शुद्धीवर आले असतात आणि बोलायला लागले असतात म्हणून. अरे अबीर, मी केव्हापासून बोलत बसलीये त्याच्याशी, पण तो माझ्याशी एक शब्द पण बोलत नाहीये. मला तर वाटते माझा आवाज पण ऐकू येत नाहीये त्याला. मग आईने मला असं का सांगितलं असतं म्हणून तुम्ही? अमृता काकूने आईला उपवास सोडायला लावला असतो, कारण की तुझे बाबा बोलायला लागले असतात म्हणून. सावली. हॅलो अभि, ऐकतेस का नाही? अभि, बाबा बोलायला लागले. तुला माहितीये का तू कोणाचं नाव घेतोय? कोणाचं सांग ना, कोणाचं? सावली टीचरचं नाव घेतोय. आईचं नाव? अगं ओवी, पण हे कसं शक्य असतं? तुझे बाबा माझ्या आईचं नाव का घेतील? मला नाही माहिती अभि, पण मी आत्ताच ऐकलं. तुझ्याच आईचं नाव घेतोय बाबा. म्हणजे ओवी, याचा अर्थ स्पष्ट असतो बघ. तुझ्या बाबाचं आणि माझ्या आईचं काहीतरी जुनं नातं असतं. जर असेल तर तुझ्या आईला इथे यायला सांग. मला वाटतंय बाबाला सावली टीचरची काहीतरी बोलायचंय. ओवी, मी सांगत असतो बघ आईला, तू सुपर हिरोची आणि तुझी काळजी घे. मी आताच आईशी बोलतो. बाय. एक तरी गोष्ट सांग ना रे बाबा.